आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील मासाळवाडी म्हसवड येथील तरुण मुलांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेसह म्हसवडचे आराध्य दैवत श्री सिद्धनाथ जोगेश्वरीच्या रथाचे दर्शन, पंढरीच्या वारीचे रेखाटन, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव यांचे मंदिर, ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले यांचे दर्शन, धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा आणि नागोबा देवस्थान दर्शन आणि धनगरी गजीढोल यांचे नृत्य, जलनायक नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नांनी वाहत असलेली मान तालुक्याची जलमय मानगंगा शेतकरी बांधव असा हा मानदेश या तैलचित्रातून रेखाटला असून ते तैलचित्र नामदार जयकुमार गोरे भाऊंना भेट दिली आहे, अशी माहिती मान चौफेर न्यूजशी बोलताना माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ यांनी दिली आहे। खरं तर नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्यावर मासाळवाडीच्या नागरिकांनी प्रचंड प्रेम केलं आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊंना एकूण मतदानापैकी 8.80% मतदान केले आहे। जवळपास 700 मतांचे मताधिक्य मासाळवाडी भागातील नागरिकांनी मतदान देऊन साथ दिली आहे। भाऊंनीही नेहमीच मासाळवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत। रस्ते, वीज, पिण्याचे पाणी योजना अगदी अंतिम टप्प्यात आणल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे तेथील शेतकरी कष्टकरी वर्गाचा जिव्हाळ्याचा प्रश्न, शेतीचे पाणी, कटापूर उपसा जलसिंचन योजना ही अगदी अंतिम टप्प्यात आली आहे। लवकरच पूर्ण होऊन शेतकरी राजा कायम सुखी होईल असे वास्तव आहे। भाऊ ग्रामविकास मंत्री झाले, त्यामुळे मानदेश एकाच जल्लोषात न्हाऊन निघाला। कित्येक वर्षांनी मानदेश भागाला एवढे मोठे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले। त्याप्रमाणे सर्वसामान्यांचा मंत्री म्हणून भाऊंना महाराष्ट्रभर काम करण्याची संधी मिळाली। नामदार जयकुमार गोरे भाऊंना मासाळवाडी नागरिकांनी एक तैलचित्र पेंटिंग करून ते अनोखी भेट दिली आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।